झाले त्याच्यात बऱ्याच अडचणी आल्या। री एक्झाम होणं ही मुलांची मागणी जी आम्ही या अधिकाऱ्यांसमोर तिथं प्रामाणिकपणे मांडलेली आहे। सर काही प्रमाणात राज्य सरकार जबाबदार आहे कुठं या संदर्भात? इथे राज्य सरकार जबाबदार आहे असं आपल्याला डायरेक्ट म्हणता येणार नाही। हायकोर्टसुद्धा तसं जबाबदार आहे असंही तिथं म्हणता येणार नाही। हायकोर्टमध्ये बरीच कामं असतात आणि त्याच्यात एक काम ही परीक्षा घेणं असतं आणि हे जे काही कंपनी आहे ज्याला काम दिलं गेलं हे कोणाच्या अध्यक्षतेखाली दिलं गेलं हे थोडंसं आपल्याला अभ्यासावं लागेल। पण पूर्णपणे ज्या कंपनीला काम दिलं गेलं ती कंपनी या गोष्टीसाठी जबाबदार आहे हे मात्र त्या ठिकाणी तितकंच खरं। दादा जे चाकणचे उद्योगपती होते सोडून जाणार होते त्यांचा मुद्दा तुम्ही उचलून धरलेला तुम्ही स्वतः दौरा देखील केलेला होता। मात्र आता अशी माहिती मिळते की उद्योजकांचं जे 20 उद्योग होते जाणार होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही आहे आणि म्हणून आम्ही जात नाही आहोत अशा स्वरूपाची माहिती आता समोर येते। नाही, चांगली गोष्ट आहे। जर ते 20 उद्योजक जात नसतील तर एक चांगली गोष्ट आहे। पण त्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सोडून त्यांचा बिझनेस सोडून त्यांना लांब जाऊन एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली, मीडियाला बोलवावं लागलं, मीडियासोबत नाराजगी व्यक्त करावी लागली आणि त्या दिवसानंतर मीडियाली तो विषय उचलल्यामुळे नंतर आमच्यासारखे काही कार्यकर्ते तिथं गेल्यामुळे हा विषय सातत्याने चर्चेत राहिला आणि मग कुठं ना कुठंतरी सरकारला दखल घ्यावी लागली। मंत्र्यांना तिथं सुट्टीच्या दिवशी जावं लागलं। खरं तर आधी गेले असते तर आम्ही मांडलं असतं, पण सुट्टीच्या दिवशी जाऊन बैठक त्यांनी तिथं घेतली। एका कलेक्टरना पूर्णपणे जबाबदारी दिली, त्याच्यासाठी खास GR काढला। आमचं मत आहे एकाच MIDCसाठी DR कशाला काढताय? बऱ्याच ठिकाणी या अडचणी येते। हा जो कॉन्सेप्ट तुम्ही अवलंबला आहे नवीन GR आणि कलेक्टरला पूर्णपणे जबाबदारी देणं हे सगळीकडे करायला काय हरकत आहे? आता बैठक फक्त MIDCच्या बाबतीत झाली, पण कंपन्या फक्त MIDCमध्ये आहेत असं नाही। 40% 35% MIDCमध्ये कंपन्या आहेत, पण बाकी 65-70% कंपन्या ह्या MIDCच्या बाहेर आहेत। त्यांच्याबद्दल मात्र त्या ठिकाणी कुठं चर्चा झाली नाही, ती चर्चा व्हायला पाहिजे होती। उद्योगमंत्री काय MIDC मंत्री नाही आहेत, उद्योगमंत्री हे इंडस्ट्रीचे मंत्री आहेत आणि इंडस्ट्री या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवणं महत्त्वाचं आहे। एक, नवीन कंपन्या आल्या पाहिजे, नवीन नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, आहे त्या कंपनीला अडचणी काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे। आणि तिसरं, ज्या कंपन्या आहेत त्या जर एक्सपॅन्शन करत असतील त्यांनी महाराष्ट्रातच करावं, पण बहुतांश एक्सपॅन्शन हे महाराष्ट्रात न होतं महाराष्ट्राच्या बाहेर होतात, ही सुद्धा चिंता करण्याची गोष्ट आहे। दबाव आहे असं वाटतं त्या उद्योजकांवर? असू शकतो। जेव्हा मी तिथं जाणार होतो तेव्हासुद्धा मला भेटू नये असा दबाव त्यांच्यावर होता। ठीक आहे, त्यातले काही लोक आले, काही लोक येऊ शकले नाही, काही मीडियासमोर यायला इच्छुक होते, काही नव्हते। जे काय झालं झालं। महत्त्वाचं काय की त्यांनी जो मुद्दा उचलला, मीडियाने जो सपोर्ट केला